नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आपल्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर जातीय दंगली घडवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलून जातीय दंगलीवर नियंत्रण आणले आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. धनगर मेळाव्यासाठी बेळगावला आल्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. बिहार सरकारकडून जात गणतीचा अहवाल सादर केला आहे, याचे स्वागत आहे. त्याप्रमाणेच राज्यामध्येही जात गणतीचा अहवाल सादर केल्यास चांगले होईल, असे बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सामरा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुकूलतेसाठी एकाच छत्राखाली त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. बेंगळूरू येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. दिल्ली NCR समवेत उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मंगळवारी तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. मंगळवारी दुपारी 2:53 भूकंपाचा धक्का जाणवला. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते आणि ते जमिनीत 5 किलोमीटर खोलवर होते. नेपाळमध्ये भूकंपामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे समजते. हिंडलगा गावचा सुपुत्र सागर शिवाजी चंदगडकर याची कलर्स मराठी चॅनलवर सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात निवड झाली आहे. या कार्यक्रमाच्या 6व्या पर्वात टॉप 12 मध्ये सागरची निवड झाली आहे. येत्या 7 व 8 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता हा संगीत कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. त्यामुळे बेळगावचा सूर आता मराठी मनांवर राज्य करणार आहे. गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाने तालुक्यात हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेत शिवारातील पिके सुकून जात आहेत. बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या 3 दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाची केवळ रिमझिम झाली. सध्या भात व इतर पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सावगाव येथील बंधाऱ्याचे पाणी अडवण्यात येणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पिकांना त्याचा उपयोग होणार आहे. अग्निवीर जवानांची दुसरी तुकडी मंगळवारी देशसेवेत रुजू झाली. बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमधून 63 जवानांनी 31 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेतले. या अग्निवीर जवानांना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशसेवेची शपथ देण्यात आली. जवानांनी सादर केलेल्या नेत्रदीपक पथसंचलनाने लष्करी अधिकारी व अग्निवीरांचे कुटुंबीय भारावून गेले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सैनिक आपला जीव धोक्यात घालून सीमेवर लढून शत्रूपासून देशाचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे वनविभाग वन्यजीव व वनप्राण्यांचे रक्षण करून जंगलात अतिक्रमण करणाऱ्या शिकारी लाकूडतोड करणाऱ्यांविरोधात लढा देत आहेत. अशा प्रकारे वन्यजीव व वन्यप्राण्यांचे रक्षण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. वनविभागाच्या बेळगाव विभागाच्या वतीने सोमवारी खानापूर येथे 69व्या राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक शालेय क्रीडा महोत्सवात खादरवाडी येथील मराठा मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक, आंतरराष्ट्रीय कुस्ती पैलवान अतुल शिरोळे, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू, मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. परोपकार हा आपल्या मनाचा आणि शरीराचा मंत्र असला पाहिजे, असे मत बसवंत बागेवाडी हंशाला श्री संगण येथील बसवेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीच्या किणिये गावातील सायलेन्स व्हॅली रिट्रीट सेंटरमध्ये मंगळवारी आशा कार्यकर्त्यांसाठी आयोजित वृद्धांची सर्वांगीण काळजी या विषयावरील जनजागृती परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजयोगिनी डॉक्टर अंबिका देवींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑपरेशन मदत ग्रुप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले. जगात सर्वत्र पसरलेल्या प्लास्टिक कचऱ्याविषयी पीपीटीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भयावह परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे पर्यावरण विभागाचे सहाय्यक अभियंते श्रीयुत हनुमंत कलादगी, हेल्थ इन्स्पेक्टर शिल्पा कुंभार, सॅनिटरी इन्स्पेक्टर शिवानंद भोसले, अनिल बोरगावी, विक्टर फ्रान्सिस शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात होणार आहे. याबाबत नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली असून ही नोटीस तिन्ही भाषेतून दिल्यामुळे नगरसेवकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त वन खात्याच्या वतीने समाजामध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर जंगल परिसरामध्ये किंवा रस्त्याच्या बाजूला प्लास्टिक बॉटल इतर केर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा उपक्रमही कणकुंभी वन खात्याच्या वतीने दरवर्षी राबवला जातो. यावर्षी सुद्धा वन्यजीव सप्ताहानिमित्त कणकुंभी वलय अरण्य खाते, शतावरी इको रिसॉर्ट, कुंजन हॉटेल व लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कणकुंभी ते चोरला रस्त्याच्या दुतर्फा असलेला प्लास्टिक केर कचरा गोळा करून स्वच्छता अभियान उपक्रम मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी राबवण्यात आला. महानगरपालिकेतून मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखवले, मात्र या खर्चाबाबतचा संपूर्ण अहवाल देण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे खर्चाच्या अहवालामध्ये गोंधळ झाल्याचा संशय लेखास्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. खर्चाची आकडेवारी तुम्ही मांडलात, मात्र त्याबाबतचा संपूर्ण तपशील देणार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.